आपल्या प्रभाग क्रमांक 8 मध्ये कोणाची चर्चा सर्वात जास्त आहे? महेंद्र सरवदे. महेंद्र सरवदे. तुम्ही पहिल्याच शब्दात महेंद्र सरदे यांचं नाव घेतलं तर त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला चांगलं वाटतं ना ते ह्याच्या काळामध्ये खूप लोकांना मदत केली. करोनाच्या काळात सगळ्या बाह्या लोकांना त्यांना जेवण ती भरपूर दिले त्यांनी. आजारपणाला लोकांना सवलत दिली. रात्र दिवस असो काय असो संकट आले तरी ते उपयोग पडणारा व्यक्ती आहे आणि लहानपणापासून आम्ही त्यांना जाणतो. मेहनती आणि कष्टाळू आहे, प्रामाणिक आणि मेहनती असल्यामुळे आम्हाला त्याच्याविषयी आपुलकी आहे. तुम्हाला काय वाटतं महेंद्र सरदे जर निवडून आले तर त्यांनी प्रामुख्याने कोणती कामं केली पाहिजेत? काम करणार ना ते चांगले. प्रामुख्याने गटराची काम, पाण्याची, लाईट बिलाची व्यवस्था बरोबर नाही. लाईट दिवस जाती 4-4 घंटे 8-8 घंटे लाईट येत नाही. रोड एक रोड आहे तो बी सगळा धूळ खात पडलेला, गटर बिटर वरनं वाहतात. त्याच्यामुळे ते काम त्यांनी करू शकतात. हा आणि लोक जो पीडित आजारी वगैरे असेल अशा जेव्हा उपयोगी करता ते माणूस एकदम व्यवस्थित आहे. दवाखान्यामध्ये जातात. हा. आजारी असेल, कोणी दुःखी असेल, कोणाला हे नसेल तर ते सहकार्य करणारे माणूस आहे. जरी आर्थिक परिस्थिती थोडी हालाकीची असली तरी ते कुठून ना कुठून नियोजन करून लोकांना दान धर्म करतात आणि उपयोगी पडतात. अर्ध्या रात्रीचा कधी फोन करून द्या, अर्ध्या रात्री मदतीला जावतो. यापूर्वी प्रभाग क्रमांक 8 मध्ये महेंद्र भाऊ सरदे यांनी कोणती कामं केली? काम त्यांनी लोकांचे काय प्रश्न असतील, अडीअडचणी असेल, नगरपालिकेची अडचणी असतील तर स्वतः जाऊन त्यांची कामं त्यांनी व्यवस्थित केलेली आहेत. आणि लोकांचे ते काही तकलीफ असली तर स्वतः रात्रीचं येऊन त्याला दवाखान्या वगैरे नेण्याचं काम त्यांनी चांगल्या प्रकारे केलेलं आहे. आणि कोणाची अडचण भांडणं तंडणं असेल तर ती स्वतः येऊन मध्यस्थी करून भेटून दोन्ही गटाचे ते सामाजिक राखण्याचा प्रयत्न करतात.